नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये गणपतीला तुळशीने श्राप का दिला याबरोबरच त्यांच्या विवाहाची ही कथा आपण पाहणार आहोत। तर आपल्या कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा खूप प्रचलित आहेत। यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे, त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे। गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे। गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निषिद्ध मानले जाते, पण त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर आपण जाणून घेऊया। गणेशाच्या पूजेत तुळस वर्ज्य का आहे? गणेश आणि तुळशीची पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्मजची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवरती निघाली होती। तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते। पौराणिक कथेनुसार भगवान हे तपस्येमध्ये विलीन होते। त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते, गळ्यात रत्नांची माळ होती, कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते। ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते। गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली। तिच्या मनात त्यांच्याशी लग्न करण्याची भावना तयार झाली। त्या हेतूनेच तुळशीने गणपतीची तपस्या भंग केली। तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली। हे ऐकून भगवान गणेश संतप्त झाले। त्यांना प्रचंड राग आला आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन त्यांनी केले। तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे। तुळशीने त्यांच्यासोबत लग्न करण्याचा मांडलेला प्रस्ताव ते फेटाळून लावतात। तुळशीलाही गणेशाचा राग येतो व हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही तर 2 विवाह होतील। यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल। हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली। तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शुंकचूर्ण नावाच्या राक्षसाशी होईल, पण तू एका रोपाचे रूप धारण करशील। ते म्हणाले की कलियुगामध्ये तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल, पण तुझा वापर माझ्या पूजेमध्ये करणे निषिद्ध असेल। त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही। तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते। हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात। तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे। तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते। आता श्री गणेशाचे 2 विवाह कसे झाले ते आपण पुढील कथेमध्ये पाहणार आहोत। श्री गणेशांच्या लग्नाची ही कथा सर्वांना माहीत आहे की भगवान गणेशाचे 2 विवाह झाले होते, एक रिद्धीशी आणि दुसरे सिद्धीशी, आणि त्यांच्यापासूनच त्यांना 2 पुत्र झाले, ज्यांना आपण शुभ आणि लाभ म्हणून ओळखतो। पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान गणेशाचे 2 विवाह का झाले? भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धी या दोघांशी लग्न का करावे लागले? अशी परिस्थिती काय होती? त्यामागील रहस्य काय आहे आणि पौराणिक कथांमध्ये त्याचे वर्णन काय आहे ते जाणून घेऊया। आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या
शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असेल की ते त्या विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या या कामामध्ये साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी सर्व देवता एकत्र येतात. ते सर्वजण मिळून या समस्येवर काहीतरी तोडगा काढण्यासाठी ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ते ऐकतात. ब्रह्मदेवांना एक कल्पना सुचली. भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. या दरम्यान त्या कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायची. त्यामुळे गणेशाचे लक्ष कुणाचेही लग्न असेल तर त्या विचलित करायची. मग पुढे हळूहळू लग्ने होऊ लागली. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री गणेश खूप बुद्धिमान आहेत, म्हणून ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती त्यांना मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी व सिद्धीला शाप देणार होतेच. तेव्हाच ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला त्यांना शाप देण्यापासून थांबवले. ब्रह्मदेवाने त्यांना रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी व सिद्धीशी विवाह केला आणि अशाच प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले रिद्धी व सिद्धींसोबत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या सोनेरी स्पर्श या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.